सांगण्याची गरजच नाही, हे काही काही त्यांची नावच होतात. त्यांना सत्तेची खुर्ची मिळाली, ऊब मिळत असेल, पण गद्दारीचा शिक्का त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांवरती जो कपाळाला लागलेला आहे तो कधी आयुष्यात ते पुसू शकत नाहीत. आपल्याकडे आले होते, मी एका अपेक्षेने घेतलं होतं. मला वाटलं होता माणूस बरा दिसतोय. दररोज म्हणजे दर आठवड्याला, दर 15 दिवसांनी शिर्डीला जातात साईबाबांचं दर्शन घ्यायला. म्हटलं देवा धर्माचा माणूस दिसतोय, श्रद्धा आणि सबुरी, पण कोणत्याही पक्षावरती श्रद्धा नाही आणि थांबण्याची सबुरीच नाही. आणि आता भास्करराव काहीतरी सांगत होते, ते पुढच्या सभेत सांगा तांदळाचा किस्सा. काहीतरी तांदूळ वगैरे टाकतात असं म्हणतात, मला नाही माहिती. तर ही अशी सगळी माणसं, तेव्हा सुद्धा मी घेतलं होतं की जरा माणूस बरा दिसतोय, पण कसं काय आणि कसं काय. कारण म्हणजे बाहेरून आल्याबरोबर त्याला उमेदवार दिली, तुम्ही सुद्धा निवडून दिलं, मी त्याला तेव्हा मंत्री केलं, पण पुन्हा ते ते गद्दारी नसा नसा भिडली म्हटल्यानंतर गद्दार तो गद्दार असतो, कधी इमानदार होऊच शकत नाही, होऊच शकत नाही. मी आता विमानतळावरती उतरल्यानंतर काही पत्रकार आले होते तिकडे, तिथले काही समोर आले असतील, अमुक ह्याच्यावरती बोला, तमुक ह्याच्यावरती बोला. परवा जो एक गोळीबार झाला, आला ना तुमच्यापर्यंत आवाज, कोणी केला?